संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा थाटामाटात संपन्न। सेवा हाच धर्म मानून काम करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा 2025 मोठ्या उत्साहात कोपरगाव तहसील मैदान येथे पार पडला। प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते विवेक भैया कोल्हे आणि युवा सेवक यांनी अतिशय चोख नियोजन केले होते। आजवर शेकडो दाम्पत्यांचे संसार या सोहळ्याच्या माध्यमातून उभे राहिले असून श्रीमंतांपासून ते गरिबापर्यंत सर्व क्षेत्रातील विविध धर्मातील वधू-वर यात सहभाग घेत विवाह पार पाडला जात असल्याची ख्याती या सोहळ्याची आहे। यावेळी विविध आध्यात्मिक संस्थानांचे महंत, संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, प्रणवदादा पवार यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, विविध संस्थेचे चेअरमन, संचालक, आजी-माजी पदाधिकारी, निमंत्रित मान्यवर, वऱ्हाडी मंडळी, नागरिक, युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खुतबा निकाह हो रहा है, गौर से समाज करना। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا شفيعنا نبينا مولانا محمد وبارك وسلم أما بعد فقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا وقال يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون। मंगल मुंडे, त्याचप्रमाणे नियोजितधारक महेश गायकवाड आणि नियोजितधारिका सायना शेख हे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विवाहबद्ध होत आहेत। तेव्हा बुद्ध धम्म संघ ह्या त्रिरत्नांना अनुसरून हा मंगल परिणय सोहळा बौद्ध संस्कार पद्धतीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय। उभं राहून 3 वेळेला अभिवादन करायचं आहे।
बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि आर्यामि आदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपवादटाना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 एक एक पुष्प हातात घ्यावं. त्याचप्रमाणे मनाच्या मांगल्यावर बुद्धीच्या कसोटीवर आधारलेला सदम्मा, त्या सदम्माचा प्रणेता विश्वशांतीदूत तथागत भगवान बुद्ध यांच्याही आदर्श आणि प्रेरणादायी विचारांची या ठिकाणी पुष्पपूजा संपन्न होत आहेत, अर्थात बुद्ध पूजा. वनगन्धं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्सं श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं पुयेन मेतेन लवामि मोक्षं पूपं मिलायते यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावे घनसारम्भदिल्लेन दीपेन तमदंसेन. त्याचप्रमाणे मानवाच्या सुखासाठी, मानवाच्या कल्याणासाठी तथागतांनी दिलेला परित्राण पाठ अर्थात रक्षण सुद्धा आपण या ठिकाणी घेत आहोत. विपत्ति पटिविहाय सब संपत्ति सिद्धिया सबरोगा विनाशाय भवेदिकायुधायकं सब दुःख विनाशाय भवेनिर्वाण संधिके वन्दे अनुगङ्गत्वा परितं मृतमङ्गलं समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता स धम्म मुनिराजस सुनन्तु सकमोकृत धम्म सवनकालो अयं वदन्त धम्म सवनकालो अयं वदन्त धम्म सवनकालो अयं वदन्त हे संता संतचे विनती करो गणपती विद्या दया सागरा अज्ञान वहरनि बुद्धि मति दे आराध्यमो रेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंभा गणनायका गजमुखा कोर्याद्वयोर मंगलम मध्वर्यो शिवं भवतु शुभलग्न वधुसादरी वरितसे हर्षे वरा श्रीयता मधुर्यो शुभं भवतु शुभलग्न सावधान
वधूवर्यो शुभं भवतो सुमुहूर्त सावधान कस्तूरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासा जननी देवी कुला स्वामिनी आलीला घरा निवास करण्या माननीय विवेक भैया कुले यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा या दरवर्षी या ठिकाणी संपन्न होत असतो आणि सगळ्या थरातील लोक या ठिकाणी या शुभविवाह सोहळा येत असतात आणि शहरातील तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील सुद्धा लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी नव दाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी येत असतात. एक आगळा वेगळा सोहळा म्हणून या ठिकाणी मुस्लिम समाजाचे, त्याचप्रमाणे बौद्ध समाजाचे, त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांचे, हिंदू समाजाचे सगळ्यांचे एकाच ठिकाणी हे शुभविवाह सोहळा त्या दिवशी संपन्न होत असतो आणि त्याचबरोबर संत महंत बनते, त्याचबरोबर गुरुद्वाराचे त्या ठिकाणी महंत, हे सगळी मंडळी या शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी येतात. मी या सगळ्या संतांचे, महंतांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर वराडी मंडळीचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर सगळ्या समाजातील जे लोक या ठिकाणी मदत करतात त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. सामाजिक प्रश्नांना न्याय देण्याकरता किंवा युवकांची वृद्धिंगत होण्याकरता किंवा त्यांना एक दिशा मिळण्याकरता एक युवकांच्या हक्काचा व्यासपीठ म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठानची 12 जानेवारी 2013च्या दरम्यान 14च्या दरम्यान स्थापना झाली. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्थापना झाली. स्थापन करायचं नियोजन ठरलं आणि जवळपास 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी परवानगी किंवा मान्यता आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. गेल्या 10 वर्षामध्ये अनेक सामाजिक उपक्रम, युवा सक्षमीकरण असेल, सामाजिक एकता असेल, कृषी असेल, आरोग्य असेल, पर्यावरण असेल, असे पंचसूत्र घेऊन आपण या ठिकाणी सातत्याने युवा प्रतिष्ठानचे युवा सेवा कार्यरत असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून युवकांसाठी वेगवेगळे उपक्रम आपण गेल्या 10 वर्षामध्ये सातत्यामध्ये घेत आलो. प्रामुख्याने त्यांच्यासाठी हक्काचा व्यासपीठ उपलब्ध करून देणं असेल, त्यामध्ये दहीहंडीची स्पर्धा असेल, ढोलताशाची स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, पोस्टर स्पर्धा असेल, डान्सची स्पर्धा असेल. आजवर जवळपास 28,000च्या वर वृक्ष लागवडीचा उद्दिष्ट घेऊन काम करत असलेले काही युवक असतील. महापुरुषांच्या जयंती या ठिकाणी सर्व समाजातील घटकांना एकत्रित घेऊन साजरा करण्याचा उद्दिष्ट असेल. कारण की आजकाल आपण बघतो समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे. जणू काही महापुरुष आपण सर्वांनी आपापसामध्ये वाटून घेतलेले आहे. कुठंतरी ती दरी कमी होऊन विरघळून आपण सर्व त्यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने विचारांचे वारसदार होऊन पुढे गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण अशा पद्धतीचे उपक्रम घेत असतो. अगदी शिवाजी महाराजांच्या मला आठवतं काही वर्षांपूर्वीच्या जयंतीला एक मुस्लिम समाजाचे वक्ते आपल्याला लाभले होते आणि अतिशय सुंदरपणाने त्यांनी शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य आपल्या युवकांच्या पुढे कशा पद्धतीने मांडलं. त्याच पद्धतीने गड किल्ले स्वच्छता मोहीम असेल, गंगा गोदावरीची महाआरती असेल, प्रत्येक पवित्र श्रावण सोमवारी आपण ती घेत आलेलो आहे. कुठेही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, मग त्यामध्ये तिरसावाडी येथील आपत्तीग्रस्तांची बरोबर दिवाळी साजरा करणं असेल, कोल्हापूर असेल, चिपळूण असेल,
या ठिकाणी पूरग्रस्तांबरोबर जाऊन मदत करणं असेल किंवा कोविड सारखी महाभयानक त्या ठिकाणी संकट संपूर्ण देशावर आलेलं असताना आपण त्या ठिकाणी 500 बेडचं डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटर उघडून मोफत इलाज हजारो त्या ठिकाणी लोकांना देण्याचं एक उद्दिष्ट ठेवून आपण काम केलं निस्वार्थपणे. गेल्या 2 वर्षापासून स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या प्रेरणेतून आपण त्या ठिकाणी फिरता दवाखाना चालू केलेला आहे. प्रत्येक गावोगावी जाऊन मोफत त्या ठिकाणी तपासणी आपण करतो आणि ज्यांना पुढील उपचाराची गरज आहे तो उपचार देखील मोफत आपण त्या ठिकाणी करतो. आजवर 22,000हून अधिक त्या ठिकाणी लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. त्याचप्रमाणे MIDC साठी सायन्सची मोहीम असेल, त्यासाठी पूर्ततास नेण्याकरता जो काही लढा असेल तो, त्या ठिकाणी नोकरी महोत्सव असेल ज्यामध्ये हजारो बेरोजगार युवकांना आपण नोकरी देऊ शकलो, असे एक ना अनेक उपक्रम आपण संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतले. खरं तर मी फार वेळ घेऊ इच्छित नाही. अतिशय उत्साहात मिरवणूक चालू झाली, अतिशय आनंदात सर्वच वरांनी त्या ठिकाणी आनंद घेतला आणि त्याचा मोह मलाही आवरला नाही. म्हणून मी माझ्या लग्नात जेवढं नाचलो नाही तेवढं आज घोड्यावर बसून मला नाचवलेला आहे. परंतु एक मानसिक किंवा एक मनस्वी आनंद या ठिकाणी मला होतो की असा उपक्रम आमच्या युवा सेवकांच्या मनी आला आणि तो उपक्रम आज बघता बघता 100हून अधिक या ठिकाणी जोडप्यांना आपण लग्न लावू शकलो. त्यामध्ये प्रामुख्याने खरा उल्लेख करायचा झाला, त्यामध्ये फक्त श्रीरामपूर येथील मागच्या वेळेस आपण बघितलं 1.25 आपण खरं तर लग्नामध्ये त्या ठिकाणी खर्च करत असतो. परंतु आमचे आपण कापडाचे व्यापारी श्री विशाल किसनराव आव्हाड यांनी देखील त्यामध्ये मागच्या वेळेस सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करून एक समाजापुढे आदर्श ठेवला. त्याचप्रमाणे श्रीरामपूर येथील प्रसिद्ध डेकोरेटर किरण दत्तात्रय भोसले त्यांनी देखील स्वतःचा डेकोरेशनचा चांगला व्यवसाय असताना एक सामाजिक भान ठेवून त्या ठिकाणी समाजापुढे एक चांगलं उदाहरण त्या ठिकाणी घडून दिलं. त्याचप्रमाणे धुळ्याचे पुणे येथील IT क्षेत्रामध्ये 60 लाखाचं पॅकेज असलेलं श्री रवींद्र सोनार यांनी देखील मागच्या वेळेस आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी लग्न करून कुठलाही अनावश्यक खर्च टाळून सामाजिक त्या ठिकाणी कार्यासाठी योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्यामध्ये माजी नगराध्यक्ष राजाभाऊ जावरे आलेले, त्यांचंही मी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी व्यासपीठावर स्वागत करतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे उपक्रम आपण खरं तर घेत आलेलो आहोत आणि सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा याच्या करता, कारण की संजीवनी युवा प्रतिष्ठानचं ब्रीद वाक्य आहे की जागूया ज्योत माणुसकीची. वेगवेगळ्या कारणाने आपण समाजामध्ये त्या ठिकाणी भांडण होताना बघतो, तेढ निर्माण होताना बघतो. परंतु संजीवनी युवा प्रतिष्ठानमध्ये आम्ही असा विचार केला की जर माणुसकीची ज्योत प्रत्येकामध्ये जागी झाली तर निश्चितपणाने बरोबर आणि चूक हे सांगण्याची आवश्यकता राहणार नाही. योग्य दिशेने हा समाज आणि युवा पिढी आपल्याला घेऊन जाता येईल या हेतूने एक संकल्पना आमच्या युवकांनी मांडली की आपण सर्व धर्म सामुदायिक विवाह सोहळा आपण करूया. आणि म्हणून अशा पद्धतीचा उगम या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्याचा झालेला आहे आणि त्याला प्रतिसाद आपल्या सर्वच धर्मगुरूंनी दिला. शुभाशीर्वाद देण्याकरता व्यस्त वेळेतून या ठिकाणी ते आपल्यासाठी आलेले आहेत, त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर एकच छोटीशी गोष्ट सांगून मी माझे प्रास्ताविक संपवतो. जो इज्तिमाई शादियों का और सारे मजहबों को लेकर के जो शादियों का प्रोग्राम रखा गया है, ये बहुत ही खुश आइन बात है. और मैं जमीयतुल उलमा नगर जिले की जानिब से हमारे विवेक भैया को दिल से मुबारकबाद देता हूँ और खुशी का इजहार करता हूँ कि ये जो काम उन्होंने शुरू किया है, ये काम ये बहुत ऊंचा और बड़ा काम है. हमारे पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इसकी बहुत तारीफ की है और हमारे विवेक भैया जो काम लेकर के चले हैं, ये बरसों से ये काम हो रहा है. एक मिसाल मैं देता हूँ कि जैसे विवेक भैया ने कहा कि हम धर्म को जोड़ करके सबको साथ में ले करके चलते हैं,
ये बहुत बड़ा काम है। जैसे मिसाल के तौर पे ये शादियों का रचना और दो खानदानों का जोड़ना, आपस में दो खानदानों का जुड़ना, ये आपस में मानुषकी और एकता का संदेश है। ये सबसे बड़ा संदेश और सबसे बड़ा मैसेज हमारे विवेक भैया कोले जो वर्षों से करते आ रहे हैं। मैं अल्लाह तबारक व तआला से ये दुआ करूंगा कि अल्लाह ताला उनके हर काम को कामयाब करे। यहाँ तक भी जो काम उन्होंने किया है, हर काम में उनको कामयाबी मिली है। और मैंने खास बात विवेक भैया के अंदर देखी है कि जब भी मैं उनको देखता हूँ तो उनका चेहरा हंसता हुआ नजर आता है। वो हमेशा हंसते हुए दिखते हैं। हमारे पैगंबर ने कहा है कि जब तुम किसी को हंसता हुआ देखे तो उसको दुआ दो, उसको ये दुआ दो, अज़हक़ल्लाहु सिन्नक, अरबी के अल्फाज, हदीस के अल्फाज है कि अल्लाह तुझे हमेशा हंसता हुआ रखे। मैं भी ये दुआ करता हूँ कि हमारे विवेक भैया जो काम कर रहे हैं, इस काम को उनके साथ में जो नौजवान हैं, सारे धर्म के नौजवान मिलकर के उनका साथ देते हैं और वो साथ लेकर के आगे बढ़ते हैं। इसी तरह आगे बढ़ते रहे, उस काम को आगे बढ़ाते रहे। अल्लाह ताला हमारे इस काम को कबूल फरमाए और विवेक भैया को हर मरहले में, हर जगह पर कामयाबी अता फरमाए। वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इद नंदते पेच्च नंदते कत पुण्यो उभयत्त नंदते पुण्यं मे कथन्ते पुण्यती धियो सुगतिंगतो। याचा अर्थ असा होतो की या लोकामध्ये पुण्य करणारा व्यक्ती ह्या लोकात आनंदित होतो, परलोकातही तो आनंद प्राप्त करतो। मी पुण्य केला आहे या विचाराने तो अत्याधिक आनंदित होऊन सुगतीला प्राप्त होत असतो। तर हे एक महान पुण्य आहे। या सर्वांचा विवाह या ठिकाणी करून, या महागाईच्या काळामध्ये त्यांना या सुविधा उपलब्ध करून देऊन, हे सर्व पुण्यकर्माचा जो काही कर्णधार आहेत हे माननीय विवेक भैयाजी कोले आहेत। यांच्या माध्यमातून अनेक संसार मार्गाला लागत आहे, यात खूप मोठा आनंद आहे। मी अशी कामना, मंगल कामना करतो की संजीवनी युवा प्रतिष्ठान व तसेच विवेक भैयाजी कोले यांचं कार्य निरंतर वाढत राहो, त्यांना या कार्यामध्ये यश प्राप्त हो, त्यांच्याद्वारे अनंत लोकांचं हित आणि सुख साधो, अशी कामना करून या ठिकाणी उपस्थित नववधूवरास मी आशीर्वाद प्रदान करतो। सबेन देवो विवाज्यंतो सापरो गविनसतो माते भवत्वंतरायो सुखे दीर्घायुको भव अभिवादनशीलिस्स नित्यं बुद्धापचायिनो चत्तारो धम्म वर्धन्ते आयुवन्न सुखं बलं सुखी निदुःखा निरोगवन्तो निर्वाणस्य धन्यवाद। कोले साहेब यांच्या स्फूर्ती प्रित्यर्थ आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा या प्रतिष्ठानाने आयोजित केला आहे। आयोजित करत असताना या ठिकाणी सर्व धर्मीय साधू संतांना आमंत्रित केलं आहे। त्याचप्रमाणे व्यासपीठावर संजीवनी कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, आमदार, खासदार, इतरही काही मान्यवर व्यासपीठावर विराजमान आहे। वधूवरांचे कडील काही वधू वराकडील सर्व वराडी मंडळी आणि या सोहळ्याला उपस्थित झाले आहे। गेल्या 10 वर्षापासून संजीवनी युवा प्रतिष्ठानने हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, एक लग्न सोहळा आयोजित करायचा असला घरी तर कितीतरी दिवसापासून आपल्याला त्या तयारीला लागावं लागतं। आज हा भव्य दिव्य असा सर्वधर्मी सोहळा गेल्या 3 महिन्यापासून ही माणसं कार्यरत आहे। केवढं एक सामाजिक काम आहे, म्हणून या परिवाराने एक सामाजिक काम, या सामाजिक कामाचा वारसा स्वर्गीय शंकराजी कोले साहेब यांच्यापासून
या परिवाराने हा वारसा चालू ठेवलेला आहे, आतापर्यंत चालू आहे. 10 वर्षापासून या प्रतिष्ठानने सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सर्व कार्य केलं आहे. आताच विवेक भैयांनी आपल्याला सर्वांना त्याचा कामकाजाचा परिचय करून दिलेला आहे. म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठानला धन्यवाद देतो की त्या प्रतिष्ठानने हे खूप चांगलं काम आयोजित केलं आहे, हाती घेतलेलं आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने या प्रतिष्ठानला धन्यवाद देतो. आणि आता ही नववधूवर ही वैवाहिक जीवनामध्ये, संसारामध्ये त्यांचं आता पहिलं पाऊल पडणार आहे. त्यांचं ही वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, आरोग्य, ऐश्वर्याचं जावो. त्यांच्या हातून कुटुंबाची, परिवाराची, धर्माची सेवा घडो. त्यांना उत्कृष्ट संतती आणि संपत्ती प्राप्त हो, अशा सर्वानुमते या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. माझे दोन शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. खऱ्या अर्थाने आज हा सोहळा एवढा भव्य दिव्य आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये भैयांच्या माध्यमातून घडून येतो आहे. आणि सर्व धर्मीय सकल समाजाला एकत्र करण्याचं काम आमच्या विवेक भैयाने केलेलं आहे. हे अत्यंत वाखण्यासारखं आहे. परैत बसी जिनके मणमाही तिनकहु दुर्लभ जगत में कछु नाही. पुण्य ते परोपकार, पापते परपिडा, अनिक नहे जोडा दुजियासी येणे प्रमाणे. सिया राममय सब जग जाणी, करहु प्रणाम जोरी पाणी. सर्वांमध्ये ईश्वराला पाहणं आणि ईश्वराचा अंश समजून हे कार्य करणं. आज या ठिकाणी महागाईच्या काळामध्ये सामुदायिक विवाहाची अत्यंत गरज आहे. आणि तो सोहळा, तो कार्यक्रम भैयाजींनी आपल्या या ठिकाणी सर्वांकरता घडून आणलेला आहे. मनापासून मी धन्यवाद देतो. विवेक भैया आपल्या या सगळ्या कामामध्ये सर्वांच्या बरोबर राहून आणि सर्वांना बरोबर घेऊन चालतात. आणि म्हणून त्यांना ईश्वराची कृपा होते आणि संतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. असे हजारात माणसं असतात, त्यात आमची विवेक भैया आहे. आणि म्हणून विवेक भैयांच्या या कार्याला मी मनापासून धन्यवाद देतो. संतांची मांदियाळी या ठिकाणी आहे. जास्त न बोलता या वधूवरांना उदंड आयुष्य लाभावं, आरोग्य संपन्न जीवन प्राप्त व्हावं, ही माझ्या सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हरी, जय अरबंदा. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोपरगाव शिर्डी, कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव. मोफत सुविधा, एंजिओग्राफी, सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री. सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीसाठी 50% पर्यंत सूट, औषधांवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 73 04 75 56 55.